जय शिवराय शेतकरी बांधवांनो, मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करायची, लवकरात लवकर ही कागदपत्र बँकेत जमा करा, तेव्हाच मयत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना असेल, प्रोत्साहन अनुदान असेल याचा लाभ मिळेल. कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, ती कशा प्रकारे मिळवायची, बँकेत कोणकोणती कागदपत्र द्यायची, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीबद्दलचे संपूर्ण अपडेट हे घेत असतो. तर मयत शेतकऱ्यांची नावं जर कर्जमाफी योजनेमध्ये असतील किंवा प्रोत्साहन अनुदानामध्ये असतील तर त्यांची ही KYC कशी करायची, कारण मयत व्यक्तींचं आधार प्रमाणीकरण हे करता येत नाही. मग त्यांचा लाभ कसा घ्यायचा, कारण यापूर्वी 2019 असेल किंवा 2017 असेल मयत शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण झाले होते, त्यांना तो लाभ देण्यात आला होता. मग तो कशा प्रकारे देण्यात आला, 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान त्या मयत व्यक्तींची एक सेपरेट यादी तयार करण्यात आली होती आणि त्याच्यात त्यांना तो लाभ देण्यात आला. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती मयत असेल तर त्या मयत व्यक्तीची आणि तुमची कोणती कागदपत्र बँकेत द्यायची ते मी सांगणार आहे. सर्वप्रथम मयत व्यक्तीचे जे काही मयत नोंद प्रमाणपत्र असेल किंवा मृत्यू नोंद प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला तयार ठेवायचे. मृत्यू नोंद प्रमाणपत्र, त्याचबरोबर घरातील जो कोणी वारस असेल, एक असेल तर त्यांचं आधार कार्ड, आणि एकपेक्षा जास्त असेल तर सर्व वारसदारांचे आधार कार्ड, एक प्रतिज्ञापत्र, 100 रुपयाच्या बॉन्डवरती, आणि वारसांचं जे काही ग्रामपंचायतकडून वारसा हक्क प्रमाणपत्र मिळतं ते प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन जमा करायचे. लक्षात घ्या कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत. एक मयत व्यक्तीचं मृत्यू नोंद प्रमाणपत्र, सर्व वारसांचे आधार कार्ड, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा वारस हक्क प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉन्डवरती सर्व वारसांचे प्रतिज्ञापत्र, हे सर्व कागदपत्र तुम्हाला बँकेत जमा करायचे. त्याच्यानंतर जे काही मयत व्यक्ती असतील त्या मयत व्यक्तीच्या नावानं वारस नोंद होईल. एक वारस असेल ते एका वारसाची नोंद होईल, अनेक वारस असतील तर त्या अनेक वारसांची नोंद तिथे केल्या जाईल आणि त्या वारसांना त्यांच्या वाटणीप्रमाणे मग कर्जमाफी असेल तर कर्जमाफी होईल, आणि प्रोत्साहन अनुदान असेल तर आलेलं प्रोत्साहन अनुदान त्या वारसांच्या समान वाट्याने त्यांना दिलं जाईल. सर्वांचा समान वाटा केला जाईल आणि त्यांना ते दिलं जाईल. ही बँकेच्या नियमाप्रमाणे चालणार आहे. तर लवकरात लवकर ही कागदपत्र बँकेमध्ये सादर करा. कर्जमाफी असेल किंवा प्रोत्साहन अनुदान असेल याचा लाभ घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मयत व्यक्तीचे आधार प्रमाणीकरण कसं करायचं ही माहिती समजेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.